राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे या देखील प्रचार करता आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार। तुम्ही ठिकठिकाणी सध्या प्रचार करता आहेत, कसा प्रतिसाद मिळतोय आपल्या प्रचाराला? प्रतिसाद अतिशय चांगला भेटतोय। आपण बघतो आहे की अनेक कार्यकर्ते जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये परत सक्रिय झालेले आहे आणि प्रत्येक गावामधून एक चांगला रिस्पॉन्स आहे। लोकांमध्ये उत्सुकता आहे की आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आज जनतेचा कौल आमच्या बाजूने आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सांगेल की ही निवडणूक आधीसुद्धा मी सांगितलेली हे फक्त मला निवडून आणण्यासाठी नाही आहे, ते राष्ट्रीय निवडणूक आहे, राष्ट्राच्या विकासासाठी ही निवडणूक आहे। आणि आपण सगळे एक जनतेच्या मनामध्ये जी भावना आहे की एक राष्ट्रप्रेम म्हणून आदरणीय मोदी साहेबांनाच परत निवडून आणायचं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे। आपल्या विरोधकांकडे हे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत आपल्या कामासंदर्भातील। मी आधी पण सांगितलं की ह्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आज विरोधकांकडे कोणताही मुद्दा माझ्या संदर्भात बोलावा असा नाही आहे। आज दारू त्या लोकांना देऊन व्यसनच्या आधीन टाकून माझ्यासमोर अरेतुरेची भाषा वापरून एक खालच्या लँग्वेजवर बोलून जर असे व्हिडिओ ते व्हायरल करत असतील तर जनतासुद्धा याचा नक्कीच विचार करेल की अशा पद्धतीचं राजकारण आपल्या जिल्ह्यामध्ये एका महिलासोबत कितपत योग्य आहे। आणि माझा तो विरोधकांना प्रश्न आहे, तुम्ही 4 कामं 10 कामं जर मला विचारतात तर मी तर म्हणेल तुम्हाला माझ्यासमोर येऊन बसावं सगळ्यांनी। मी 10 आणि 5 कामं नाही तर पूर्ण जेवढे कामं माझ्या मतदारसंघामध्ये केलेले आणि जेवढ्या योजना आम्ही आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून इथे मतदारसंघामध्ये पोचवलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं आकडेसहित मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे, मी सक्षम आहे। आज ज्या कॉन्फिडन्सने मी आपल्यासमोर बोलते आहे कारण याचं मूळ कारण हेच आहे की 10 वर्षामध्ये आम्ही प्रत्यक्षामध्ये इथे काम केलेलं आहे। आज आमचं काम दिसतं। मी माझ्या भाषणातही सांगितलेलं की विरोधक आज जे म्हणतात एकही काम दिसत नाही, एकही काम दिसत नाही, मला त्यांनी सांगावं की ज्या नॅशनल हायवेमधनं ते जळगाव भुसावळ इकडे तिकडे प्रवास करतात तो नॅशनल हायवे कोणाच्या माध्यमातून आलेला आहे का? तो काँग्रेसच्या काळात झालेला नाही आहे, तो आमच्याच काळामध्ये तो नॅशनल हायवे झालेला आहे आणि कोणत्या क्वालिटीचा झालेला आहे हे त्याचं ऑब्झर्वेशन ते सुद्धा बघत असेल किंवा जनतासुद्धा करत असेल। आज जे रेल्वे स्टेशनवरनं ते प्रवास करतात, आज आधुनिक छोट्यातलं छोटं स्टेशन आपण आज आधुनिक पद्धतीचं केलेलं आहे की एक चांगल्या दर्जाचं क्वालिटीचं व्यवस्था लोकांना मिळाली पाहिजे। आज त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। जे आधी एजंटच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या व्यक्तिगत लाभाचे पैसे चुकून एखाद्याला मिळाले तर मिळाले नाही तर त्याच्यातही एजंट कमिशन घेऊन लाभार्थ्यांचं काम करत होते। पण आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे 10 वर्षामध्ये आम्ही काम केलं आणि जे धोरण आदरणीय मोदी साहेबांनी राबवलं की प्रत्येक सर्वसामान्य जनतेचं पण बँक अकाउंट झालं पाहिजे आणि सर्व योजना त्यांना बँकेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यापर्यंत डायरेक्टली पोचले पाहिजे। तर ह्या 10 वर्षामध्ये आज अशी एकही योजना नाही आहे की ती बँकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोचली नसेल। आज डायरेक्ट बेनिफिट आज लाभार्थ्यांना मिळतो, हा खूप मोठा बदल आहे। आज व्यक्तिगत लाभ त्यांना मिळतो। केळी पीक विम्याच्या संदर्भात मी गॅरंटीने सांगते आणि आजही मी सांगते की ज्या लोकांच्या अडीअडचणी असतात ते माझ्यापर्यंत येतात। मी त्यांना सांगते जर तुमचा क्लेम सेटल असेल तर तुमचा पैसा 100% येईल, ही माझी गॅरंटी आणि त्या पद्धतीने या 10 वर्षात मी कामसुद्धा केलेलं आहे। आज जे विरोधक ह्या गोष्टीला इश्यू करतात ते सुद्धा लोक माझ्याकडे येऊन त्यांनी कामं केलेलं, मी तर सांगितलं त्यांचे पासबुक तुम्ही चेक करावे की त्यांनी लाभ घेतलेला नाही का योजनेचा। मग ही योजना कोणाची आहे? केंद्र सरकारची योजना आहे, आमच्या राज्य सरकारची योजना आहे। आज लाभ तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा घेतच आहे। आज जे लोक विरोधक करतात आम्ही कोणता जाती धर्म बघून कधी कोणत्या योजना राबवल्या नाही। आज प्रत्येक धर्माला योजना पोचल्या पाहिजे, प्रत्येक जातीपर्यंत कामं पोचले पाहिजे। म्हणून मी सांगितलं की असे अनेक योजना आहे, कामं आहे जे आम्ही ठामपणे आम्ही सांगू शकतो। आज विरोधकांकडे कोणते मुद्दे नाही आहे म्हणून अशा लोकांना माझ्यासमोर आणून असे प्रकार केले जातात। महायुतीने 400 पारचा नारा दिला आहे, मात्र एकीकडे आपल्या ननदच म्हणतायत की आम्ही हा महायुतीचा जो नारा आहे 400 पार रोखू। बघा परिस्थिती आपण बघतो आहे, अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि त्यांनी हे जे सांगितलेलं आहे की 400 पारचं तर मी त्यांना एवढंच उत्तर देईल की त्यांनी 4 जूनची वाट बघावी, निकालाच्या माध्यमातून त्यांना पण त्यांचं उत्तर मिळेल। ननद आणि भाऊजाईमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे, आपल्या विरोधात ते प्रचार करत आहे। ते नसेल तर तुम्हाला TRP कसं काय मिळेल? ताई नाथा आपल्या असं एक प्रचारासंदर्भात बैठकी घेत आहेत,
बघा, नाथाभाऊंनी मागच्या दिवसामध्ये पण सांगितलं की ते भारतीय जनता पार्टीमध्ये परत सक्रिय होणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे समर्थक आहे किंवा त्यांचे व्यक्तिगत जे संबंध आहे ते पूर्ण प्रयत्न करत आहे की ही जागा जास्तीत जास्त मतांनी निवडून आली पाहिजे। या ठिकाणी रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे की एकनाथ खडसेही माझा प्रचार करत असून आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसा मिळेल असं त्यांचा या ठिकाणी प्रयत्न असून तेही प्रचारात उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।